भव्य पक्ष प्रवेश सोहळा माननीय माजी सरपंच सुरेशदादा मारले ग्रुप ग्रामपंचायत आंबेवाडी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम करून या ठिकाणी प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्रिवार मानाचा मुजरा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। शिवरायामुळे बिनधास्त आम्ही आज जगतो या सारे की सह्याद्रीच्या कडे कपारी वाती आनंदाने वारे की जो बरगस्ती नभाते चंद्र सूर्य आणि तारे तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी हे घुमती ललारे। आणि म्हणून प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा करून थोडासा आवाज शांत करा। उतरली कुळे शिवरायामुळे उतरली कुळे शिवरायामुळे हे सांगे इतिहास खरं जय भवानी जय शिवाजी नाराजरावर हो जय भवानी जय शिवाजी नाराजरावर।
रोजगार आणि फलोत्पादन मिठागरे विकास महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्माननीय माजी सरपंच सुरेशदादा महाबळे तसेच श्री चंद्रकांतजी लोखंडे कट्टर शिवसैनिक तसेच श्री मंगेश सरपले यांचा पक्षप्रवेश सोहळा आज या कोलाड नगरीमध्ये संपन्न होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत माननीय आमदार श्री महेंद्रशेठ दलवी साहेब, माननीय आमदार श्री महेंद्रशेठ थोरवे साहेब यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभणार आहे। तर या कोलाड विभागात आजूबाजूला उपस्थित असणारे सन्माननीय माजी सरपंच सुरेशदादा महाबळे यांच्यावर अतोनात प्रेम करणारा जो समाज या ठिकाणी उभा आहे त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की या पक्षप्रवेश सोहळ्याच्या प्रांगणात आपण बसून घ्यायचं आहे। तसेच उपस्थित या ठिकाणी सर्व शिवसैनिक, माझी महिला आघाडी, युवा सेना, शेतकरी सेना या सर्व शिवसैनिकांचं मी या ठिकाणी या सोहळ्या प्रसंगी आपलं स्वागत करीत आहे। सुप्रसिद्ध शक्तिवाले शाहीर कॅसेट किंग आणि ज्यांनी अनेक वर्ष कोकणचे जाकडी कलामध्ये शक्तिधुरा गाजवला असे शाहीर शंकर भाऊ जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील पार्टीच्या वतीने मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। या ठिकाणी सर्वांच्या लाडके सुरेशदादा महाबळे यांचं गीत आपल्यासमोर सादर करतो। गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या। की वेळ प्रसंगाला धावून येतात ते महाबळे दादा आणि दिल्या शब्दाला जागतात असे लाखात एक आहेत दादा। की काही आले काही का गेले कुणी त्यांच्या लागत नाही हो दादा। आणि असं कोलाड नाक्यावरचा ढाण्या वाघ आहे आमचे सुरेश महाबळे दादा। सुख दुःखात धावणारा, सुख दुःखात धावणारा आहे मायेचा तो झरा। सुख दुःखात धावणारा आहे मायेचा तो झरा। दादा सुरेश महाबळे नेता कोलाडचा शोभतो खरा। नेता कोलाडचा शोभतो खरा। सुख दुःखात धावणारा आहे मायेचा
कार्यकर्ता सच्चा अहो कुणब्याचा बच्चा कार्यकर्ता सच्चा कुणब्याचा बच्चा असा आहे हो गुणवंत असा आहे हो गुणवंत खरा हाडाचा शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे निष्ठावंत खरा हाडाचा शिवसैनिक चंद्रकांत लोखंडे निष्ठावंत 1 2 3 4 कार्यकर्ता सच्चा कुणब्याचा बच्चा
सुस्वागतम. उपस्थित सर्व शिवसैनिकांना आणि माता भगिनींना प्रथमतः जय महाराष्ट्र. ज्या राजाने हिंदवी स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाच्या माध्यमातून या मातीतल्या सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना ज्याने न्याय मिळवून दिला ते राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नरवीर बिरसा मुंडा आणि ज्याने मराठी माणसाला टाचपणाने जगायला शिकवले ते हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे. गोरगरीब जनतेचे कैवारी धर्मवीर आनंद दिघे साहेब या सर्व महापुरुषांच्या युगपुरुषांच्या विचारांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या या जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त माननीय मंत्री भरतशेठ गोगावले हे नाव म्हणजे समर्पण, विकास आणि जनसेवेचा प्रतीक. शेठ आपल्या राजकीय जीवनात नेहमीच जनतेचा विकास, शेतकऱ्यांचं हित आणि रोजगार निर्मिती यावर भर दिला. रोजगार आणि योजनेद्वारे त्यांनी ग्रामीण भागात हजारो युवकांना कामाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावांमध्ये रस्ते, तलाव, जलसंधारण या सिंचनाची कामं या ठिकाणी उभी राहिली. त्यांची कार्यपद्धती सदैव जनतेच्या कल्याणासाठी केंद्रित मानली जाते. भरतशेठ यांची ओळख केवळ मंत्री नाही तर एक दयाळू, साधे आणि जमिनीशी जोडलेले नाते म्हणून त्यांचा प्रत्येक निर्णय जनतेच्या भल्यासाठी घेतला जातो. हेच त्यांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे. नेतृत्व करत तेच जे जनतेला जोडतं. भरतशेठचं हृदय नेहमी जनतेसाठी धडधडतं. म्हणूनच शेठ पापणीला पापणी मिळते तिला निमित्त म्हणतात. पापणीला पापणी मिळते तिला निमित्त म्हणतात. वाघ दोन मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात. आणि शिवसेनेच्या आणि या रायगडच्या धान्या आगाला माननीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब म्हणतात. माननीय भरतशेठजी गोगावले साहेब म्हणतात. या ठिकाणी मंत्री महोदय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मानपर सत्कार या ठिकाणी माननीय उपतालुका प्रमुख चंद्रकांतजी जाधव साहेब यांना मी विनंती करतो की माननीय मंत्री महोदय भरतशेठजी गोगावले साहेब यांचा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करायचा आहे. मी चंद्रकांतजी जाधव साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना यांना मी विनंती करतो की शाल पुष्पगुच्छ देऊन माननीय मंत्री महोदय भरतशेठजी गोगावले साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. माननीय चंद्रकांतजी जाधव साहेब कोलाड विभाग प्रमुख उदयजी कामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दयानंदजी पवार साहेब यांनी माननीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब यांचे या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गटात या ठिकाणी सत्कार होत आहे. शिवसेना माननीय दक्षिण जिल्हा प्रमुख माननीय जिल्हा संपर्क प्रमुख अरुणजी चालके साहेब यांचे यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. मी उदयजी कामकर साहेब यांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चंद्रकांतजी जाधव साहेब
अंजनी जनावरे ज्येष्ठ शिवसैनिक उदयचे कामगार युवा जिल्हा अध्यक्ष विपुलजी उगारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार माननीय ज्येष्ठ शिवसैनिक रमेशजी जनावरे विभाग प्रमुख उदयजी कामकर साहेब यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर माजी जिल्हा प्रमुख आणि नौकरे साहेब यांचा सत्कार अजयजी बाकाळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर माणगाव तालुका प्रमुख ज्ञानदेवजी पवार साहेब यांचा सत्कार अजयजी बाकाळे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी यांचं शाब्दिक हार्दिक कोलाड विभाग शिवसेना यांच्या वतीने मी स्वागत करतो. आणि पुढील प्रास्ताविक ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांना देखील मानाचा मुजरा करून या रायगड जिल्ह्याचे शिवसेनेचे तिन्ही शिलेदार आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी व आमदार महेंद्रशेठ थोरवे या तिघांनाही मानाचा मुजरा करून आज कोलाड बदलतोय. या कोलाडमधील पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे संपर्क प्रमुख, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर अन्य सर्व तालुका प्रमुख, युवा सेना जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व त्याचबरोबर महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, खरोखर कोलाड बदलतोय. ज्या पद्धतीने आपण रोहा बदलतोय ही संकल्पना रोह्यात आणली आणि ती संकल्पना सर्व रोहेकरांना भावली आणि म्हणून कोलाडमध्ये देखील बदल झाला आणि म्हणून कोलाडचे दिग्गज नेते आज मंचावरती जे उपस्थित आहेत ते सुरेशदादा मावळे असतील, मी सांगितलं आमच्या चंद्रकांतजी लोखंडे असतील, त्याचबरोबर गणेशजी वाचकवडे असतील, त्याचबरोबर मंगेशजी सरपळे असतील, त्यांच्यासह अनेक जे मान्यवर या ठिकाणी आज शिवसेना पक्षात प्रवेश करतायत याचा मी रोहा तालुका प्रमुख म्हणून मनस्वी आनंद होत आहे
आणि खरोखर मला त्याचा खूप आनंद होत आहे. त्याचबरोबर मी सांगितलं की माझी सभापती सुनीता सुरेश महाबळे, चेतना चंद्रकांत लोखंडे माझी पंचायत समिती सदस्य, त्याचबरोबर मी सांगितलं कांचन महेंद्र वाचकवडे उपसरपंच, त्याचप्रमाणे महेंद्र वाचकवडे अध्यक्ष व्यापारी असोसिएशन, त्याचबरोबर संगीता कैलास भगत महिला जिल्हा संघटक उबाटा, त्याचबरोबर शिवा कापरे, सुशीला कापरे आणि सुशील ढवळे यासारखे असंख्य दिग्गज या कोलाड नगरीतून ज्यांनी आपलं राजकीय वजन दाखवलं आणि अनेक मोठ्यांना अनेक उंच मोठे केलं. परंतु मी सांगेन, आवर्जून सांगावं वाटतंय की दादा सुरेश दादांबरोबर मी काम केलंय. सुरेश दादांसारखं या आंबेवाडीचं नेतृत्व आमच्या शिवसेनेत येतोय. खरोखर असं नेतृत्व ज्यांनी कोलाड अविरतपणे ज्यांच्या सेवेसाठी ओतलं त्यांना सोडून आज शिवसेनेत येतोय. त्याचबरोबर वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून, विकासांच्या माध्यमातून आज शेठ आपला जो काय शिवसेनेचा झंझावात आहे, आज रायगडमधली जनता आपली वाट पाहते की आपण कधी पालकमंत्री होत आहे. खरोखर कारण जनतेच्या मनातला पालकमंत्री कोण असेल तर निश्चित भरत शेठ. आता आमचे तीनही शेठ, मला सांगितलं भरत शेठ असू द्या, आमचे महेंद्र दळवी शेठ असू द्या किंवा महेंद्र थोरवे शेठ असू द्या, सर्वसामान्यांचे नेते म्हणून ज्यांनी काम केलं, सर्वसामान्यांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य ओवाळून टाकलं, असं आमचे तिन्ही नेते आज रायगड जिल्ह्यात मी खरोखर अभिमानी सांगू शकतो की रायगड जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा शिवसेना करण्याचं श्रेय या तिन्ही माझ्या रायगडच्या शिलेदारांना आहे. कारण रायगड जिल्ह्यात शिवसेनाही आता 1 नंबरचा पक्ष झालेला आहे. याच पद्धतीने आज वेगवेगळ्या पद्धतीचे नेते वावरत आहेत. आज सांगितलं की बुजुर्ग झाले, ज्यांच्याकडे ज्यांनी कामं केली त्या पक्षामध्ये यूज अँड थ्रो, गरज होती तिथपर्यंत वापरतात आणि नंतर त्यांची गरज भागली की ते विसरतात. परंतु आमच्याकडे तसं नाहीये. या आमच्याकडं आमचे जे काही नेते आहेत ते नेते नेहमी सर्वांना मान सन्मानाने वागवण्याचं काम करतात. म्हणून रोहा तालुक्यातली शिवसेना आज वाढलेली दिसते. आजच्या आज दादा कसे आज रोहा तालुक्यामध्ये महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली घोसाळ्या मतदारसंघामध्ये एक प्रवेश झाला. तो प्रवेश करून येत नाही, तो रोहा मोहल्ल्यात देखील एक प्रवेश झाला आणि असे प्रवेश करत आज रोह्यामध्ये चित्र बदलले आणि म्हणून सांगितलं की रोहा बदलतोय, आता रोहा तालुका बदलायला लागलाय. याचा देखील श्रेय निश्चित माझ्या रायगडच्या तिन्ही शिलेदारांना देतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना कोलाड विभागातर्फे आणि आमच्या आलेले भरपूर पाहुणे आपले पदाधिकारी आहेत शिवसेनेचे रोहा तालुक्यातले, त्यांचं आम्ही स्वागत शब्दसंमेलनी करतो. त्याचा पण त्यांनी स्वीकार करावा. आमचे नारायण खोळे, निलेश शेडगे हे सगळे कार्यक्रम उपस्थित झाले. रोहा तालुक्यातले संपूर्ण पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे उद्देश वाडकर, मोतीराम विजय हे सगळ्यांचे मी शब्दसंमेलनी स्वागत करतो. सांभाळून घ्या. आपल्या तालुक्यातले पदाधिकारी आहेत आणि तालुक्यातल्या यांना सांभाळून. या ठिकाणी आजचा ज्यांचा पक्षप्रवेश आहे ते चंद्रकांतजी लोखंडेच आहेत. यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती
हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो. आई तुळजाभवानी यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज या पवित्र आंबेवाडी नगरीमध्ये सन्माननीय गोरगरिबांचे कैवारी मंत्री, पालकमंत्री आम्ही म्हणतो त्यांना, ते आमचे पालकमंत्री आहेत, गोरगरिबांचे पालकमंत्री आणि या रायगड जिल्ह्याची शान सन्माननीय भरतसिंग गोगावळे साहेब, यानंतर आमचे दमदार आमदार अलिबागचे महेंद्रशेठ दलवे, त्याचबरोबर आमचे धनवाडीचे जिल्हा प्रमुख सन्मान्य प्रभूसिंग घोसलकर, युवासेना विकासजी गोगावले, तसेच विपुलजी उभारे युवासेना प्रमुख रायगड जिल्हा, या त्याचबरोबर आमचे जुने सहकारी चालके साहेब यांसोबत आणि अन्य सर्व सन्माननीय पदाधिकारी, या सर्वांचे आम्ही शब्दसुराने स्वागत करतो. आजची हे जाहीर प्रवेश सभा या कोल्हापूर नगरीत घेण्याचे कारण की काही लोकांना वाटतं की आंबेवाडी जिल्हा परिषद हे आमच्या बापाची बक्षीदारी आहे आणि बापाची बक्षीदारी कोणाची राहिलेली नाही. मागच्या काळामध्ये लोहा तालुक्यामध्ये 8 जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये 4 पंचायत समिती विरोधी पक्षाच्या आलेल्या. यानंतर